दरम्यान मी बीडची पालक आणि जालन्याची पालकमंत्री आहे असं सुद्धा पंकजा मुंडे म्हणाले। जालना माझ्यासाठी नवीन नाही, मला जालन्याचा अभ्यास आहे। शिवाय बीडचा विषय हा जुना झालाय, मी अनेकदा बोलून झालंय असं सुद्धा पंकजा मुंडेंनी या प्रकरणावर म्हटलंय। म्हणजे जालन्याची पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळायची आहे। तुमचा मतदार बीड जिल्हा पण सांभाळायचा आहे आणि हे पण बीड तर आहेच आहे, बीडची पालक आहे, जालन्याची पालकमंत्री आहे आणि त्या भूमिकांमधून सांभाळायचं आहे, राज्यात सांभाळायचं आहे, राज्याचे विषय सांभाळायचे आहेत आणि हे आमचं कर्तव्य आम्ही केलं पाहिजे। आम्ही ओथ घेतलेली आहे, आम्ही लोकांना एक विश्वास दाखवलेला आहे, लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे। ते आमचं कर्तव्य आहे की दिवसातले किमान 12-13 तास हे या महाराष्ट्राला कसं आम्ही पुढे नेऊ ह्याच्याकडे घालवले पाहिजे। तिथलं जालन्याच्या पालकमंत्रीपदी काही मिशन्स, काही स्वप्न डोळ्यासमोर? जालन्याला मी जाईन, आधी तिथला आढावा घेईन, तिथल्या लोकांशी चर्चा करेन। जालना माझ्यासाठी काही नवीन नाही, महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अनेक वेळा माझे दौरे झाले, तिथला पॉलिटिकल जॉग्राफिकल सगळा मला अभ्यास आहे। जालन्यामध्ये मी खूप काम केलेलं आहे, तर माझ्यासाठी ते नवीन नसणार आहे। तिथल्या लोकांशी आधी चर्चा करेन, त्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि सर्वांना समान वागणूक देऊन जालना जिल्ह्याचा विकास करण्यासाठी काय पावलं उचलता येईल ते नक्की मी करेन। ओबीसीचा महाराष्ट्रातला फेस म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, पण गेल्या काही दिवसात ओबीसी मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, असं वाटतंय का? मला असं वाटत नाही, मला विकासाचा चेहरा म्हणून पाहिलं जावं असं काम माझ्याकडून आणि सगळ्यांनी तसंच केलं जावं असं मला वाटतं। शेवटचा प्रश्न ताई, तुम्ही उत्तर द्या किंवा नाही, परंतु बीडचं राजकारण तापलेलं आहे। विषय जुना झालेला आहे, त्याच्यावर मी खूप वेळा व्यक्त झालेली आहे। धन्यवाद ताई। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी।